यानंतर बातमी आहे ती मवियाच्या जागा वाटपासंदर्भातली। मवियामध्ये अद्याप 25 ते 30 जागांवर तिढा आहे। तिढा असलेल्या जागांवर आता पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे। मवियामध्ये कोणत्याच जागांवर वाद नाही असा दावा मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेला आहे। तर दसऱ्यापर्यंत जागा वाटप पूर्ण होईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे। निवडणुकीची रणनीतीचं काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे। त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्रपक्ष आहेत, कम्युनिस्ट आहेत, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अजून आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे कसं पूर्ण नेता येईल। त्यामुळे त्यासाठी ह्या प्रक्रिया सुरू आहे। किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्याकडे? तिढाच नाही आहे, 288 लढायचे आहेत। आमचं ठरलंय, काय काळजी करू कुठपर्यंत ठरलं म्हणजे आज तुमचे छोटे पार्टनर पण आले, जाहीर होणार आहेत का आकडे किंवा कुणाला किती जागा? तेव्हा ज्या अर्थी छोटे पार्टनर आले आहेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी सेटलमेंट केलेली। जोपर्यंत शेवटचा लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत एक पुढे मागे होतच राहतं। साधारणतः किती जागा आता पूर्ण झालेल्या आहेत? 250 200-250च्या आधीमध्ये होतं मी। कधी पर्यंत पूर्ण जागा वाटप डिक्लेअर केलं जाईल? काही त्याची तारीख तसं निश्चित माझ्या आहे का? अंदाजाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती यादी जाहीर करून टाक।